नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. दापोलीपासून एक 7-8 किलोमीटर अंतरावरती चिरा मेडोज रिसॉर्ट आहे आणि मी तुम्हाला म्हणालो होतो की मी आजपासनं तुम्हाला त्या मातीतले खरेखुरे पदार्थ, कोणतंही प्रिझर्वेटिव्ह नसलेले, ते तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण जास्वंदीचा आणि मोगऱ्याचा चहा पिलाय, पण आता चुलीवरचं काय करणार आहात तुम्ही? चुलीवरचे मी आता घावन चटणी घावा. करणार. तो घावांसाठी आधी काय काय लागतं? घावांसाठी अरे थांबा, तुम्ही तुमचं नाव सांगायचं राहिलं. नमस्कार, माझं नाव मनीषा. मनीषा. आणि तुम्ही चिरा मेडोजमध्ये? मी किचन मध्ये काम करते. सो मनीषा ताई, काय काय लागतं सांगा. आधी तयारी काय करायची? तयारी, रात्री तांदूळ भिजत घालायचा. साधा तांदूळ, जो साधा राईस येतो तो रात्री भिजत घालायचा. त्याच्यामध्ये थोडीशी उडीद डाळ घालायची चिकटपणासाठी, 1 चमचा. जर 1 वाटी तांदूळ असतील तर 1 चमचा उडीद डाळ घालायची आणि ती रात्रभर भिजत ठेवायची. आणि सकाळी त्याचं पाणी काढून धुवून स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि त्यानंतर मग ते मिक्सरला थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवायचं. आणि मग ते मिक्सरला फिरवल्यानंतर त्याचं असं पीठ तयार होतं. मग त्याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं पातळ करायचं. सो आपल्याला लागणारी गोष्ट ती म्हणजे तांदूळ आणि थोडीशी उडीद डाळ, थोडीशी उडीद. आता हे ज्या वेळेला आपण खातो घावन, पचायला एकदम हलके. मला हेच म्हणायचं आहे की आपल्या मातीतले हे सगळे नाश्त्याचे पदार्थ, घावन तर नाश्त्यालाच खाणार आपण, होय आहे ना? आणि नंतर दुपारी पण तुम्ही खाऊ शकता चिकन सोबत, चिकनच्या रश्श्यासोबत. बर, हे आपल्या मातीतले पदार्थ आहेत. आणि मी हे जाणीवपूर्वक मी म्हणालो, मी तर उत्तर महाराष्ट्रात जाईन, मी विदर्भामध्ये जाईन, मराठवाड्यात जाईन, कोकणमध्ये तर आहेच मी. तर हा सगळा आपल्या मातीतला जो खाद्यपदार्थाचा भाग आहे तो बघायला पाहिजे हो. मला असं वाटतं की पंजाबी डिशेस वगैरे हरकत नाही काही खायला तुम्हाला, पण ते नाही, आपल्या मातीत कितीतरी चांगले. आता घावन इतकं छान आहे नाश्त्याला, मी खाल्लं मगाशी. चला तर ह्या पीठ तयार झालं. हा पीठ तयार झालं आणि मग तवा तापल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. बर, घावन खाली चिपकायला नको म्हणून. बर. आणि नंतर मग हे पातळ केलेलं असं पातळ करायचं पीठ आणि मग ते सर्वकडे पसरवायचं. चुलीवरचं घावन चांगलं का गॅसवरचं घावन चांगलं? चुलीवरचं टेस्टी होतं. आता त्या गॅसचे प्रॉब्लेम असल्यामुळे चुलीवरच होतं आमचं सगळं जेवण. आणि नंतर हे 2 मिनिटं असं झाकून ठेवायचं ते एकजीव होण्यासाठी. हल्ली घावन लोक खातात का कोकणात सोडून बाहेर? नाही, शक्यतो आता खात नाही. सर्व आता पोळी फुलके हेच चाललेलं आहे. आणि पाव, ब्रेड, बिस्किट. घावन संपलं? घावन एवढं नाही, फक्त आम्ही आता गेस्टना वेगळं नवीन काहीतरी कोकणातलं द्यायचं म्हणून आमचं घावण्याचा प्रकार आता चालू असतात रोज. आपल्या कोकणातल्या घरात तरी घावन होतं का आता? हा, क्वचित काही वेळा तरी होत आहे, असं रोज कोण करत नाही. म्हणून ही मालिका महत्वाची आहे. आपलं म्हणून मी जर तुम्हाला असं म्हणालो की गहू आपला नाहीये, मिरची आपली नाहीये, फॉर दॅट मॅटर बटाटे पण आपले नाही आहेत. आणि मी तुम्हाला सांगणार आहे, कारण एका सायंटिस्टनी केलेला हा प्रयोग आहे की कोकणाच्या मातीमध्ये खरंखुरं पर्यटन कशाला म्हणायचं, खरंखुरं खाद्यसंस्कृती इथली कुठली आहे, सो ते समजून घेण्यासाठी मी इथे आलो आहे. त्यांचीही मी तुम्हाला ओळख करून देईन, पण मला असं वाटलं की हे आपल्यापर्यंत पोचावं आणि तेच खरं आपलं खाद्य आहे हे समजून घ्यावं. सो हे घावन, आलात तुम्ही, या. उलटणंच राहिलं होतं. हो. आता हे 2 मिनिट काय केलं, असं झाकून ठेवलं. झाकल्यानंतर ते एकत्र असे झाले आणि नंतर त्यांना पलटी करायचं. घावन संध्याकाळच्या वेळेलाही खायला हरकत नाही? खायला हरकत नाही येते, कारण तांदळाचाच पदार्थ आहे. वा. मग हे पण 2 मिनिट असं पलटून ठेवत. घावनाबरोबर कुठली भाजी? आता ते चटणी सोबत सुद्धा खूप छान लागतं. या चटणीमध्ये काय काय? हे आपलं ओलं नारळ असतं ना, ते किसून त्याच्यामध्ये 1 मिरची घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घालून त्याला मिक्सरला लावलेलं. एवढंच? आणि कोथिंबीर थोडी कलरसाठी, हिरवी दिसण्यासाठी कोथिंबीर घालायची आणि मिक्सरला फिरवायचं आणि त्याच्यासोबत घावन खायचे. ते पण टेस्टी लागतात. तुम्ही चिकनच्या रश्श्यासोबत आणि मच्छीच्या रस्स्यासोबत सुद्धा खाऊ शकता. अच्छा, चिकनचा रस्सा चालतो, मच्छीच्या रस्स्यासोबत. ओके. सो आता तुमचं हे घावन तयार झालं, बरोबर? आता ह्या घावनाला तुम्ही नारळाच्याच ह्याच्यात, असं आपली पारंपरिक पद्धती आहे, नारळ इथं आहे म्हणून द्या चटणी थोडीशी. तर ही खरी कोकणाच्या नाश्त्याची पद्धती आहे, बरोबर ना? हेच आपला नाश्ता ना कोकणाचा. तो आता आपण विसरून गेलो आणि म्हणून मी म्हटलं की हे चुलीवरचं घावन. वा. तांदूळ आणि डाळ आहे, थोडी फर्मेंटेशन मध्ये रात्री ते हे ठेवलंय
भिजू ठेवले. रात्री किती वेळ भिजायला ठेवायचं? रात्रभर पूर्ण. अफलातून अशी चव आहे. जसा मी फुलांचा चहा पिलो तसा आता हे घावन. हा खरा आपला नाश्ता आहे. या मंडळी नाश्ता करायला चला. थांबूया आणि पुढच्या पदार्थाकडे जाऊया.